आता आपण हे सगळं एकत्र करून घेऊया। पोळी लाटून घेतली आणि नवऱ्याची डिमांड आहे त्याला थोडं एक्स्ट्रा चीज हवंय, म्हणून आपण एक एक्स्ट्रा चीज स्लाइस घालून करणार आहोत। मस्त वाटतंय। मस्त आपल्याला भाज्या पण चांगलं शिजलं। नमस्कार मंडळी, स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। मी आहे अक्षय नागवेकर। तर आज आपला जो व्हिडिओ आहे, आपण एक नवीन पदार्थ ट्राय करतोय, चिली चीज पॉकेट। कदाचित खूप लोकांनी हे नाव ऐकलं नसेल, तर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा हा व्हिडिओ येतोय। तर व्हिडिओ पूर्ण बघा, कुठेही स्किप करू नका। तर त्यासाठी लागणारे साहित्य आपण बघून घेऊया। स्नेहल तयारी करते, तर चला। तर स्नेहल, आपला जो नवीन पदार्थ आता बनवतोय तू, चिली चीज पॉकेट, बरोबर? तर त्यासाठी लागणारे साहित्य बघूया आपण। तर आपण इकडे बारीक कांदा, शिमला मिरची, लसूण आणि कोथिंबीर कापून घेतलंय आणि कणिक मळून घेतलंय, तूप घेतलंय, चीज क्यूब घेतलंय। आपण नॉर्मल बटर पण घेऊ शकतो अमूलचं, पण मी गार्लिक अँड हर्ब्सचं घेतलंय आणि ओरेगानो आणि चिली फ्लेक्स घेतले। सो हे आपलं सगळं लागणारं साहित्य आहे। आपण पुढची कृती बघूया। सो सुरू करूया आपण। आपण एका म्हणजे भांड्यामध्ये थोडं बटर मेल्ट करून घेणार आहोत आणि त्याच्यात थोडं जी आपली लसूण आहे ती थोडी भाजून घेणार आहोत। आपलं बटर मेल्ट झालंय। त्यामध्ये आपण आपली लसूण घालून घेऊया। लसूण भाजून घेतल्यानंतर आपण गॅस बंद करू शकतो, कारण का बाकीच्या ज्या भाज्या आहेत त्या काय आपल्याला शिजवून किंवा परतून नाही घ्यायच्या आहेत। फक्त आपल्याला लसूण थोडीशी भाजून घ्यायची आहे, ती क्रिस्पी लागायला पाहिजे म्हणून। थोडीशी ब्राऊन झाल्यानंतर आपण गॅस बंद करून घेऊया। सो आपली लसूण चांगली गोल्डन ब्राऊन झाली आहे। ह्यात आपण आपल्या बाकीच्या ज्या भाज्या आहेत, कांदा, शिमला मिरची, कोथिंबीर, हे घालून चांगलं मिक्स करून घेऊया। आता ह्यात आपण थोडं चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि हे जे आपले ओरेगानो आणि चिली फ्लेक्स आहेत ते सुद्धा घालून घेऊया। आता आपण ह्यात हे जे चीज क्यूब्स घेतलेत ते किसून घेऊया। आता आपण हे सगळं एकत्र करून घेऊया। चांगलं एकत्र करून आपण हे थोडा वेळ ठेवणार आहोत। अक्षयला काहीतरी सांगायचं? काय नाही, मी स्नेहलला थोडी मदत करते। ढवळाढवळीची कामं करते। ढवळाढवळीची कामं करते। मस्त आता एकत्र केलंय, मी मिक्स केलंय, मिक्स। सो आपण आता हे जे कणिक मळून घेतलेलं त्याची आपण नॉर्मल जशी पोळी लाटतो तशी लाटून घेणार आहोत। इकडे आता ही पोळी लाटून झाली आहे। थोडी जाडच ठेवली आहे, कारण का आपल्याला त्यात हे स्टफिंग टाकायचं आहे। सो हे जे आपलं मिश्रण आहे ते आपण मधोमध पोळीच्या ठेवून घेणार आहोत। आणि आपण ह्याच्या साईडनी जे आहे ते थोडंसं तूप लावून घेऊया गोल।
ह्याला असं पॉकेट सारखं आता फोल्ड करून घेणार आहोत. हे करत असताना एका साईडला आपण आपला तवा तापत ठेवलाय. हे आपण चांगलं बंद करून घेऊया, म्हणजे ते उघडलं नाही पाहिजे. आणि गरम केलेल्या तव्यात आपण हे भाजून घेणार आहोत दोन्ही साईडनी. थोडं तूप घालू शकतो आपण ह्यात भाजताना साईडनी, म्हणजे ते थोडं क्रिस्पी होईल बाहेरून. सो इकडे आपण ह्याला पलटी करून घेणार आहोत. चांगलं क्रिस्पी झालं एका साईडनी, दुसऱ्या साईडनी पण चांगलं भाजून घेऊया. त्याच्या आतल्या भाज्या पण थोड्याफार शिजल्या पाहिजेत. इकडे आपण आपली दुसरी पोळी लाटून घेतली आहे आणि नवऱ्याची डिमांड आहे त्याला थोडं एक्स्ट्रा चीज हवं आहे, म्हणून आपण एक एक्स्ट्रा चीज स्लाइस घालून करणार आहोत. सो आपण हाफ चीज स्लाइस घेतलं इकडे. त्यावर आपलं हे मिश्रण घालणार आहोत. मग अशी जसं आपण तूप लावलेलं तसंच आपण साईडनी तूप लावून घेणार आहोत. फोल्ड करून घेऊया. तुम्ही बघू शकता आपला दुसरा चिली चीज पॉकेट रेडी झालाय आणि पहिला ऑलमोस्ट होत आलाय आता. तर आपण आता दुसरा चिली चीज पॉकेट ठेवतो तव्यावरती. हा नवरा स्पेशल आहे, एक्स्ट्रा चीज. आणि पहिला रेडी आहे आपला. तर आपल्या इकडे 3 चिली चीज पॉकेट झालेत. हा चौथा आणि शेवटचा बाकी आहे. तो झाला की आपण बघूया टेस्ट कशी लागते त्याची. तर मंडळी आपला चिली चीज पॉकेट रेडी झाले आणि आम्ही दोघं जेवायला बसलोय. तर तुम्ही बघू शकता. तर हे आहे चिली चीज पॉकेट. त्यानंतर आपण जेवणामध्ये राईस आहे, भेंडीची भाजी आहे, डाळ आहे, चपाती आहे. तर या सगळ्यांनी जेवायला आणि बघतो तर टेस्ट करून कसं झालंय. स्नेहलने केले तर भारीच झाले असेल, पण तरी पण एकदा मी पहिल्यांदा खातोय. खाऊन सांग मला कसं झालं. तर आता मी टेस्ट करतोय चिली चीज पॉकेट. बघा मस्त वाटतं. मस्त आहे. आपल्याला भाज्या पण चांगल्या शिजल्यात आणि मी त्याला पहिल्यांदा ट्राय करतोय. भारी लागते. तर तुम्ही पण खायला. तर या सगळ्यांनी जेवायला. आणि उद्या गुरुपौर्णिमा आहे, तर उद्या आपल्यासाठी एक स्पेशल दिवस आहे. तर हा व्हिडिओ जो असेल उद्या कंटिन्यू असेल. भेटूया उद्या. बाय. तर म्हणजे आजचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये म्हणजे काल तुम्हाला म्हणलं की आजचा व्हिडिओ कंटिन्यू असेल. तर आज लग्नाचा जो मंगळसूत्र आहे स्नेहलचा, तो सरळ करण्याचा कार्यक्रम म्हणजे ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कंटिन्यू बघायला मिळेल. तर आता आम्ही जातोय पहिला माईकडे, तिकडेच हा कार्यक्रम आहे. तर आता आम्ही पोचलोय माईकडे आणि आता मंगळसूत्र सरळ करण्याचा कार्यक्रम तुम्हाला बघायला मिळणार आहे.
झालं सरळ. मंडळी आपला मंगळसूत्र सरळ करण्याचा कार्यक्रम झाला आहे आणि आता माईने गोड शिरा केला आहे, तर शिरा खाऊया. तर मंडळी आता आम्ही निघालो माईकडून आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तो पण तुम्हाला सांगतो की आता तुम्ही बघायचं आपली काळू एकदम थोडं बाहेर चाललो आहे आज खूप दिवसाने काळूला बाहेर काढले मी आणि हिला पार्किंगमध्ये ठेवून आम्ही परत रायनोला घेऊन जाणार आहोत. तर सध्या तो काळू आणि पांढरीला गंडवत असतो, त्याला फक्त रायनोसोबतच जायचं असतं सगळीकडे. दोन गाड्या आपल्या खूप दिवस उभ्या असतात, दोन्ही पण काळू आणि पांढरे. जास्त आपले तर रायनोच फिरत असते. तर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय.